अरे मित्रांनो, नाही होणार आहे पेट्रोल आणि डिझेल महाग भारतामध्ये सध्या तरी. कोणीतरी अशी काहीतरी अफवा पसरवली, पेट्रोल जे आहे ते 500 रुपये लिटर वगैरे जाणार आणि लोक जे आहेत ते भरभरून पेट्रोलचं स्टोरेज करायला लागले आणि सगळ्या पेट्रोल पंपवरती गर्दी करायला लागले. हा व्यक्ती तर एकदम लेजंड आहे. 1000 लिटरच्या टाकीमध्येच त्यांनी डिझेल भरून घेतलेलं आहे आणि त्याच्या लाईनीत देखील बरेचसे लोक उभे आहेत. एवढं महाग नाही होणार आहे का? तर लोकांना वाटतं की इराणचं आणि तिकडे जे आहे ते महायुद्ध जे चालू आहे त्याच्यामुळे इराणनी जे आहे ते सप्लाय बंद केलेला आहे, त्यामुळे जे आहे ती महागाई होऊ शकते. परंतु तसं नाहीये. भारताकडे जरी कोणी दिलं नाही भारताला पेट्रोल, तरी देखील 50 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा करून ठेवलेला आहे इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये. परंतु ते वापरण्याची वेळच येणार नाही त्या साठा, कारण की रशिया जे आहे ते रशियाकडून आपण तेल कच्चा ऑइल जे ते घेतच आहोत. तिकडनं काहीही बंद झालेला नाहीये. जास्त टक्के क्रूड ऑइल जे आहे ते आपण रशियाकडनं घेतो इराण पेक्षा. त्यामुळे सध्या तरी प्राइसिंग मध्ये एवढं भाव वाढणार नाहीये. तुम्ही जर एवढी सगळीकडे गर्दी केलीत ना, त्यामुळे शॉर्टेज होईल आणि त्यामुळे नक्कीच तुमची प्राइसिंग जी आहे ती वाढू शकते. त्यामुळे घाबरू नका. 50 दिवस चालेल आपला पूर्ण भारत देश. एवढं जे आहे ते क्रूड ऑइल आहे रिझर्व्ह मध्ये ठेवलेलं. आणि दुसरं म्हणजे अजून काही इम्पोर्ट जे आहेत ते बंद झालेले नाहीयेत, ते जे आहेत ते चालूच आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. अशी जर तुम्ही बॉटल वगैरे पेट्रोलचे घरात नेऊन ठेवाल ना, तर ते पेट्रोल खूप जास्त ज्वलनशील असतं. सिलेंडर जवळ, इलेक्ट्रिक वस्तू जवळ त्याला ठेवायचं नसतं, नाही तर ते आग पकडतं. त्यामुळे एवढा साठा करून अजिबात ठेवू नका. पेट्रोल जे आहे ते खूप ज्वलनशील आहे, लगेचच आग पकडतं. अफवांच्या याच्यावरती विश्वास ठेवू नका. काही प्राइस वगैरे वाढणार नाही आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सांगा की बाबा तुमची प्राइसिंग जी ती वाढणार नाही आहे, टेन्शन उगाच घेऊ नका.